मी काल आदरणीय राहुल जाधव यांनी मला निखिल बोराडे यांच्या ऑफिसला जाण्यास सांगितलं होतं. तिथं मला अपमानास्पद वागणूक एका नागरिकाकडनं त्यांच्याच कार्यकर्त्याकडनं मिळाल्यामुळे मी आज त्याची विचारणा करण्याकरता त्या सभेच्या ठिकाणी गेलो होतो. माझी विनंती अशीच होती की मला धस साहेबांना भेटायचंय, मला धस साहेबांना विचारू द्या की अपमान करणाऱ्या अशा तुम्ही लोकांना उमेदवारी देता का. परंतु मला लोकांनी शांत बसायला सांगितल्यानंतर मी शांत बसलो. परंतु त्यांनी ज्या वेळेला हा शब्द वापरला की आंधळ्याला जरी विचारलं महानगरपालिकेत कोण येणार तर तोही सांगेल बीजेपी, आणि असा शब्द वापरल्यानंतर तो मला शब्द खटकला आणि खटकल्यामुळे मी सभेमध्ये विचारलं की तुम्ही आंधळा हा शब्द का वापरला. कायद्याने असा शब्द वापरता येत नाही, तो एकतर दृष्टीहीन किंवा दिव्यांग हा वापरला पाहिजे. परंतु अशा प्रकारचा गैरशब्द वापरल्यामुळे मी उठून उभा राहिलो आणि विचारण्यास सुरुवात केली असता तेथील काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मला उचलले व त्यानंतर मारहाण देखील मला केलेली आहे. व त्यांची जी भाषा होती साधारणतः अर्धा ते पाऊण तास त्यांनी मला गाडीत घालून फिरवलेलं आहे. कुठल्या कुठल्या एरियामध्ये फिरवलं, काय काय फिरवलं या कुठल्याही गोष्टीची मला पूर्वकल्पना नाही. व या सगळ्या गोष्टींमधनच मला शांत बसण्यासाठी त्यांनी माझ्या पर्सनल अकाउंटला संस्थेसाठी म्हणून 21,000 व कॅश 3,000 दिलेली आहे. पैसे कुठे आहेत ते? पैसे आता माझ्या ह्या खिशामध्ये 3,000 रुपये ही कॅश आहे दिलेली गाडीमध्ये, आणि माझ्याकडे गुगल पे मध्ये भैरवनाथ एंटरप्राइजेस म्हणून आहे त्या अकाउंटवरनं मला 21,000 रुपये देण्यात आले. त्यांचं म्हणणं आलं की आपल्याला हे कशामध्ये मिटवायचं आहे तुम्ही सांगा. परंतु आम्ही आत्मसन्मान आमचा कधीच गमावणार नाही, तो पैशासाठी. जर आम्हाला कुणी हिनवत असेल आंधळा म्हणून तर आम्ही आमच्या आयुष्यात कधीही शांत बसणार नाही. आणि अशा जर गोष्टी घडत असतील तर अशा बाबतीमध्ये आदरणीय विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी खरं तर माफी मागितली पाहिजे. अशा प्रकारचे वक्तव्य करतात. आणि विशेष म्हणजे मी गाडीमध्ये अर्धा तास हेच सांगत होतो की ज्यांनी कोणी मला बॅक साईडला लात मारलीये तुम्ही त्याला माफी मागायला सांगा. परंतु त्या कार्यकर्त्यांनी येऊन माफी मागितलेली नाही. हे आपल्या कायद्यामध्ये कुठेही बसत नाही. आपण जे म्हणतो भारतीय जनता पार्टीनं कायदा केलाय, सगळ्या गोष्टी केल्यात, तर मग आमच्या काय ढोंगणावला आता आणायला असं तुम्ही कायदा केलाय. हे असे प्रकारचे सदरची बाब घडलेली आहे आणि गैर आहे. तर मी या सदर बाबीचा जाहीर निषेध करतो एका सामाजिक संस्थेचा पदाधिकारी म्हणून.